नमस्कार, मी आकाश जाधव. SBI क्लरिकल मेन्सच्या निमित्तानं या वर्षातली शेवटची परीक्षा संपणार आहे. सोबतच खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांनी 2023 पासून तयारी करताना किंवा ह्या कंप्लीट वर्षभरात तयारी करताना मधल्या काळात त्यांचा एकही निकाल आला नाही किंवा काही निकाल आले पण पुढे मेन्समध्ये वगैरे थोडक्यात गेले. अर्थात हातामध्ये अजून अजून एकही जॉब जो आहे त्यांच्या मिळालेला नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांच्या ॲनालिसिसच्या पाठी जर आपण ॲनालिसिस केलं की नेमकं काय काय घडलेलं असू शकतं जेणेकरून त्यांचा निकाल आलेला नाही आहे, त्या पाठी मग हजार कारणं आहेत की अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी नसणे, टेस्ट वेळ न देणे, ॲनालिसिस न करणे, त्याच्याशिवाय बाकी त्या अभ्यासात काही पार्ट सोडून देणे, काही काही पार्टचा जो नेहमीच होतो त्याचा अभ्यास करणे, जो पार्ट येत नाही त्याला ढुंकूनही न पाहणं. ह्याच्यासोबत एक महत्त्वाचं कारण त्याच्या पाठीमागं आहे, ते म्हणजे तुमच्या अंगात जमा झालेलं जुनं रक्त. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की या वर्षभरात जर तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या वर्षभरामध्ये निकाल आणायचा असेल तर ते अंगातील तुमच्या जुनं रक्त जे आहे ते त्याचं काम सध्याला संपलेलं आहे. त्यातला काही अंश आपण काढून दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी अंगामध्ये नवीन रक्त आलं पाहिजे. ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर असं काही अंगामध्ये नवीन रक्त आलं तर आपण आपल्या निगेटिव्हजवर काम करू शकतो. ते अंगात आलेलं नवीन रक्त जे आहे ते निगेटिव्हजवर काम करून निश्चित त्या गोष्टीला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करू शकतात. तर थोडासा जोक्सचा पार्ट तुम्ही साईडला सोडा. आजची अनाऊन्समेंट मला आपल्या ब्लड डोनेशनबद्दल करायची होती की संकल्प एज्युकेशन आणि सोबत स्टडी अभ्यासिका, ध्यास अभ्यासिका, त्याच्याशिवाय सरस्वती अभ्यासिका आणि गजानन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक भव्य रक्तदान शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतासारख्या विशाल देशामध्ये जिथे हजाराच्या पाठीमागं 36 पेक्षा जास्त डोनर पाहिजे त्या ठिकाणी हजारा पाठीमागं फक्त 33 डोनर आहेत. तर ओव्हरऑल 2 पॉईंट समथिंग डोनर जे आहेत ते कमी आहेत. एवढी लोकसंख्या असताना सुद्धा तर अशा वेळेला भरपूर वेळेला रक्त जे आहे ते इम्पोर्ट सुद्धा करावं लागतं. तर ती गोष्ट लक्षात घेता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगामध्ये साचलेलं जुनं रक्त पाहता माझी अशी सगळ्यांना विनंती होती की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ध्यास अभ्यासिका येथे ह्या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. लवकरात लवकर आज अर्थात 15 फेब्रुवारीला सकाळी एक साधारणतः 9 वाजेपासून ते सायंकाळी 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत जेवढं लवकरात लवकर येता येईल तेवढे लवकरात लवकर येऊन त्या ठिकाणी सहभाग जो तो नोंदवायचा आहे. मी याच्या आधी जितके काही शिबिर आपण ऑर्गनाईज केलेले आहेत त्यांच्यासाठी काही ना काही प्रोत्साहनपर गोष्ट म्हणून ठेवलेली आहे. तर ह्याही वेळेला माझी जी कंप्लीट कॉन्ट कोर्स आहे जो मराठीमध्ये आहे तर तो कंप्लीट कॉन्ट कोर्स मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा जे विद्यार्थी ब्लड डोनेट करतील अशा विद्यार्थ्यांना 6 महिने व्हॅलिडिटी असलेला आपला कोर्स आपण विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देतोय. फक्त विद्यार्थ्यांनी करायचं काय आहे की जिथे ब्लड डोनेट करतात तिथे नाव लिहिल्याच्या नंतर जी अंतिम यादी माझ्याकडे येईल सोबत मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच मोबाईल नंबरनं आपलं आय प्रथम हे ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे सो दॅट 15 तारखेला ब्लड डोनेट झालं की 16-17 पर्यंत माझ्याकडे यादी येईल. मी 18-19 मॅक्सिमम 19 तारखेला शिवजयंतीपर्यंत ह्या सगळ्यांचे कोर्सेस पुढच्या 6 महिन्यासाठी जे ते ॲक्टिवेट करून देईल. ह्या आधी आपण साधारणतः ॲक्टिव्हिटी केली होती. हा वाला पार्ट प्रोत्साहनपर कडेला ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSCचे विद्यार्थी असतील, सरळ सेवेचे विद्यार्थी असतील, इतरही विद्यार्थी असतील, ह्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. ओव्हरऑल हा पहिला टप्पा सांगितला मी अंगातील जुनं रक्त काढून देण्याबद्दल. दुसरा स्टॅटिस्टिक जर तुमच्याशी शेअर करायचं असेल मागच्या 14-15 वर्षातलं की ब्लड डोनेट न केलेलं त्यांचं निकाल येण्याचं प्रमाण आणि ब्लड डोनेट केलेलं त्यांचं निकाल येण्याचं प्रमाण, जसं ज्या विद्यार्थ्यांचा निकाल येत नव्हता अशा काही विद्यार्थ्यांनी ब्लड डोनेट केलं त्यापैकी 99% विद्यार्थ्यांचा जो आहे तो निकाल आलेला आहे. हे माझं स्टॅटिस्टिक्स सांगतं. यातला जोक्सचा पार्ट साईडला ठेवून माझी पुन्हा एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ही आपली जी 15 फेब्रुवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आपली ध्यास अभ्यासिका दुसरा मजला सिल्लेखाना चौक इथे पैठण गेटच्या जवळच आहे, छत्रपती संभाजीनगर इथे सगळ्यांनी या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवायची आहे. आणि फक्त उपस्थिती दर्शवण्यासाठी आपल्याला चहासाठी म्हणा किंवा त्याचं बिस्किटासाठी म्हणा, केळी असतील त्यासाठी म्हणा, अशी उपस्थिती जे लोक दर्शवतात अशा लोकांचं सिलेक्शन 1-2 वर्ष लांबतंच. तर त्यामुळं अचानक येऊन तिथे चहासाठी, बिस्किटासाठी किंवा केळीसाठी गर्दी करू नका. त्या ठिकाणी ब्लड डोनेट करायचं असेल तरच या आणि जास्तीत जास्त संख्येने ब्लड डोनेट करा. हीच विनंती मला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची होती. धन्यवाद.